सारखा सदर सारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही. मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी यूज अँड थ्रो हे सगळे याच्यातून दिसलेलं आहे. काही लोकांनी राजीनामे दिले, विशेषतः शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले. पण तो हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मंत्र्यांना लवकरात लवकर मनाजोगती खाती मिळो हीच परमेश्वरचरणी सगळ्यात आधी मी प्रार्थना करतो आणि मग एकेकाला आम्ही बरोबर सभागृहात घेऊ. ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही आक्रमक आहात, आंदोलन देखील करणार आहे. बिलकुल ईव्हीएम हे सरकार ईव्हीएमचंच सरकार आहे. कारण सगळ्या गोष्टी जर बघितल्या मागच्या लोकसभेपासून तर या महाराष्ट्रात जनमत या आलेल्या सरकारच्या बाजूने कुठंच नाहीये. अजून ईव्हीएमचा चमत्कार या सरकार येण्यामध्ये झालेला आहे, आमचं स्पष्ट मत आहे. भाजपच्या शपथविधीनंतर शिंदे गटातील काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव साहेबांबरोबर असं तर अधिक मान मिळाला असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी ठाकरे गटाचे दरवाजे खुले असतील का? मला असं वाटतं असे एक नाही अनेक लोकांची हीच मानसिकता आहे. काही मी सांगितलं ना, काही जणांनी राजीनामे सुद्धा दिलेले इंटरनल पक्षांतर्गत, काही देतील आणि काही बॅग बांधून पुन्हा आपल्या मतदारसंघात आपल्या गावाकडे कालच निघून गेले. प्रकाश सुरे म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. प्रकाश सुरे चर्चा करा, तयारी आहे का विरोधकांची? देवेंद्र फडणवीस विधिमंडळात चर्चा करा, बाहेर माध्यमांवर चर्चा करण्यापेक्षा. बिलकुल करू ना, या सामोरं या, आमच्या एकेका प्रश्नाला उत्तर द्या, फक्त खोटं बोलू नका. कारण सातत्यानं तुम्ही खोटं सगळी माहिती आव मोठा आणता नसतं, साप म्हणून भोई थोपटायचा प्रकार करत असतात. मला असं वाटतं आमची तयारी हिंगोलीमध्ये परभणी असेल, हिंगोलीमध्ये ईव्हीएमचा मुद्दा ऍड करून दिला यावेळेस असं त्यांचा आरोप आहे. हे चला त्यांचीच मागच्या वेळेची भाषणं ऐका तुम्ही आणि ते झालं का एवढंच विचारा, बाकी काही माझं म्हणणं. परभणीची घटना असेल, पुण्याची घटना असेल, राज्यात कायदा सुव्यवस्था कशा एसटी महामंडळात माझ्याकडेची माहिती आहे 1300 बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि याच्यात अधिकारी आणि सरकारमधील काही लोक काही एजन्सींना हे भाडे तत्वावर बसेस देण्यासाठी टपून बसलेले आहे. कारण मागच्या काळामध्ये विथ डिझेल जवळपास 47 रुपये किलोमीटरनी गाड्या उपलब्ध होत्या आणि आता विदाऊट डिझेल जवळपास 41-42 रुपयांना गाडी मिळते. याचा अर्थ डिझेलचा भाव 5 रुपये का फक्त? याचाच अर्थ असा की प्रत्येक किलोमीटर मागे जवळपास डिझेलचा भाव जर बघितला तर 50-60 रुपये जास्त म्हणजे दुपटीनं पैसे देण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळातील काही अधिकारी करतायत. मला असं वाटतं हा विषय येणाऱ्या या आताच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस निश्चित उपस्थित करू आणि हा भ्रष्टाचार आम्ही मुळीच होऊ देणार नाही. संभाजीनगरमधला एक प्रकार उघडकीस आलेला आहे. हिंगोलीमध्ये महिलांवरती शस्त्रक्रिया झाली, परभणीमध्ये उघड्यावरती मला असं वाटतं आरोग्य यंत्रणेचेच धिंडोडे या महाराष्ट्रात निघालेले. बोगस औषधी असतील, रुग्णांना बेड नाही आणि काही ठिकाणी औषधी असून रुग्णांना बाहेरून औषधी, असे अनेक विषय मला वाटतं सभागृहात बोलूया. मी बोललो आधीच. बीडचा विषय असेल, परभणीमध्ये बीडचा विषय सभागृहात येईल, परभणीचा विषय येईल. बीडमध्ये ज्या पद्धतीनं सरपंचाची हत्या झाली दिवसाढवळ्या, सत्ताधारी पक्षाचे लोक त्याच्यात सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष त्याच्यात आरोपी आहे आणि धनंजय मुंडे यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांनी या संदर्भात फोन केलाय. वाल्मिक कराड त्यांचं नाव आहे. हा त्याच्यातला सुस्पष्टपणे सहभाग आहे. मला वाटतं सभागृहात हा विषय आम्ही निश्चित घेऊ. ठाकरेंची अवस्था खूप वाईट झालेली आहे असं निलेश राणे बोलतात. राणेंना संपवण्याच्या नादामध्ये ठाकरेच बलतीकडे गेलेले आहेत आणि आता जर मुलांची चिंता असेल तरी नीट वागावं असा इशाराही मला वाटतं नितेश राणे लहान आहे अजून. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.